चक्रवर्ती सम्राट अशोक आपल्या सर्वांचे उद्धार करते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, नव भारताचे निर्माते, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर समतेचे महामानव शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, सावित्रीमाई, माता रमाई, माता भीमाई, सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण गेले 45 वर्षे काम केलं त्या आदरणीय आंबेडकर, ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण अशा पद्धतीने काम करतोय ते बाबासाहेब आंबेडकरांचे नातू डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब आणि सर्व केंद्र, महाराष्ट्र, मुंबई, सर्व आपण जमले, सर्व मोठ्या संख्येत जमलेले पदाधिकारी, कार्यकर्ते, बोधाचार्य, बंधू आणि वगैरे आपल्या सर्वांना जय भीम. पारिक जय भीम. मुद्दाम पारिक बंधूकडे तुमचा मोठा आवाज येतो. वर्षावास प्रवचन मालिकेच्या संबंधात भारतीय बोधमहासभेच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाची घटना वर्षानुवर्ष चालू आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये कुठल्याही वर्षापासाची बैठक होत आहे. त्या बैठकीमध्ये वर्षापासाचा जमाखर्च वापरला जातो, वर्गणी ठरवली जाते आणि तुमच्या माहितीमध्ये सांगतो प्रत्येक जण रडत होता. प्रत्येक जण काय ना काय कुठलंच सांगते, प्रत्येकाची तिकडून. पण तुम्हाला माहितीच नाही तुम्ही कसं आहात ते. भारतीय बौद्ध महासभेच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त प्रवचन मार्ग कुठं होत असतील तर ते मुंबईमध्ये होता. आणि अत्यंत शिस्त पद्धतीने कार्यक्रम व्यवस्थित होता. माणसं येतात जातात, अवेलेबल नाही, कार्यक्रमात आहे, ह्या काय बारीक सारी गोष्टी त्या घडणारच ना. कार्यक्रम दुसरा सांगितला तर तिसरीकडे जातो म्हणून काय तर असतं. मग त्याच्या संबंधी चर्चा करायची आवश्यकता नाही आहे. भारतीय बौद्ध महासभेचा एवढा मोठा संघ, एवढी मोठी कार्यकर्त्याची फौज आणि आमची मंडळी रडतात. मला कळत काय काय वाटतं. प्रश्न पडलाय मला. दोन चाका आपल्या लोकांना कळते. आमचे ते जाधव साहेब बोलले, मला ते आनंद जाधव काय बोलले की काय साहेब ते पहिले पद्धत होती ती बरोबर आहे. परत आमचे खडे साहेब बोलले ते 500 रुपये का आणि ते सगळं मुंबईलाच मोठे. आपण मागच्या वर्षी निर्णय घेतला डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांच्या कार्यकाळात काय आपण बदल बघतोय का नाही. मराठा आंबेडकरांनी 45 वर्ष काम केलं. आपलं काय चाललंय, पूर्वीपासून जे काय चालत आलंय तेच झालं पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे. आता मला सांगा, आम्ही सगळे बसलेले मंडळी काय आहे होतं का मागच्या वर्षी, होतं का त्याच्या मागच्या वर्षी, होतं का 10 वर्षापूर्वी, होतं काय मागच्या वर्षी कसं होतं. 30 रुपयाचं आता 50 रुपये 100 रुपयाचं आहे, 100 रुपयाचं बघा किंमत पाहिजे. कळले म्हणजे आपण स्टँडर्ड वाढले की नाही. मग जितकं स्टँडर्ड कोण कधी वाढणार इतकं नाही. कुणीतरी काय नाही विचारलं किती वर्ष काम केलं, 10 वर्ष झाली. मला कुणीतरी विचारलं काय कार्यकर्ते, 25 वर्ष झाली. 10 वर्ष, 25 वर्ष, 5 वर्ष कार्यकर्ता, पदाधिकारी, बोधाचार्य म्हणून जो झाला आहे त्याच्या डोक्यात काय प्रगती झाली का नाही. तिमाही अहवाल काय आपला, तिमाही प्रगती अहवाल नाव आहे त्याचं, प्रगती अहवाल. मी मगाशी ते आमच्या बडेकर साहेब सांगितलं तिथं अहवाल एवढे मुंबईचे. पहिला अहवाल, पहिला काय शाखेचा अहवाल पहिला आहे ना 1 नंबर, तिथं बघतोय लिहिली नाही. एक अर्थ लिहिले
नील येणे म्हणजे काय? नॉट अप्लिकेबल आपली बघत नाही. अरे बाबा तुझ्याकडे वाल नगर तर आहे का नाही? 2 मिनिटं तुझ्याकडे वाल आले का नाही? तर नाही आले. दुसरी गोष्ट प्रत्येक पद बघितलं काय एखादं पद टाकले नाव सांगत नाही, नाव लिहिले परत लिहिले सर चिठ्ठीस 2 क्रमांक द्यायचे सांगत नाही कोणाला. 2 क्रमांक द्यायचे तिथं बुद्धिशास्त्र लिहिलेलं नाही, काहीच नाही, फक्त तेवढा शिक्का 3 लाईनचा. अजून एखाद्याचा शिक्का काय या तुम्ही माझं नाव सांगा. यश भंडारे मोठं नाव 35,000 मध्ये छोटं नाव. भारतीय कोण नसा त्याच्यापेक्षा छोटं नाव. मोठा कोण भंडारे नाव माझं नाही मोठं. हे तुमच्या शिक्षक ते कळते. तुम्हाला संस्था मोठी करायची आहे का तुम्ही मोठं व्हायचं? भारतीय बौद्धवाद सभेचा कार्यकर्ता एवढी मोठी मुंबईत फळी आहे. 111 शाखा आहे. किती शाखा आहेत? 111 शाखा. महिला शाखा समजा 87-85 असतील, 43 शाखा बरेच झाले. पण 100च्या वर शाखा आहे. कुणीतरी म्हणलं नाही साहेब आम्हाला अर्थ नाही हो प्रवचन मालिका करायला. आपण प्रत्येकाच्या घरात घे ना, काय अर्थ नाही. फिरती प्रवचन मालिका या वर्षी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं मिशन 25 निवडून भीमराव आंबेडकर साहेबांच्या 24 ऑक्टोबरला काढलंय. आपण मिशन 25 कोणच बोलायला तयार नाही. सगळ्या महाराष्ट्राचं देश सुरू आहे, मुंबईमध्ये मात्र सुरू आहे. मिशन 25 मध्ये पहिली गोष्ट काय आहे की तरुणांना संधी द्यायची आहे. 40% तरुणांना संधी. नाव सांगत नाही का तुम्ही शाखेचं? वाद झालाय 2-4 मिटिंग झाल्या तरी वाद नाही. तेच पद पाहिजे, त्यालाच पाहिजे, अमुक पाहिजे, कशाला पाहिजे. जर जय भीम मी हा इकडं हे तिकडं दुसऱ्याला का नाही हवं ही गोष्ट. कधी म्हणून लोकांना संधी दिलेला आपण लोकांना. वाद असले थोडं वाद बाजूला ठेवा, काय प्रॉब्लेम आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की पदाधिकारी कार्यकर्ते आपल्याला जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत मागच्या वेळेला म्हणलं पद आहे काम करते काढून टाका अशी आपली प्रक्रिया सुरू होती. आता बदलली आपण. काय बदलली की ही जी पदाला माणसाला काढून टाकण्यापेक्षा तुला जी येत आहे त्याला त्याच्यावर संधी घ्या. आता मला सांगा हे जे आहे दिसत आहे हे जे महादेव गायकवाड दिसत आहे काय करणार ते लोक? फोटो व्हिडिओ करतायत ना. त्याला सांगितलं निघले चालेल काय चालेल काय आपले चालेल का? ज्याला जे येत आहे त्याच त्याला संधी द्यावी लागेल. अध्यक्षाचं काम येत नाही सोडून द्या पद. सरचिटणीचं काम येत नाही सोडून द्या पद. सोडून द्या म्हणजे काय? दुसऱ्या द्यायला संधी काय प्रॉब्लेम आहे? मी मागच्या बैठकीमध्ये आमच्या सुनील बनसोडेचं कौतुक केलं. सगळ्या भारतात भारतीय बौद्ध सभेच्या सगळ्या ह्याच्यात सगळ्यात जर कार्यकर्ता म्हणून कोणाचा नंबर 1 असेल तर सुनील बनसोडे. काय बसायला काय खुर्ची मागितली, हार मागितलाय, फुल मागितलंय. आताच बघितलं मी भयानक सगळं दप्तर काय कोणा आमच्या उत्तराखंडात द्यायचे दप्तर ते सगळं पावती ते आमचं क्वेश्चन त्याचे नाही मला एक केले ते घेऊन टाकलं होता. सगळं दप्तर पावती दोन्ही सगळं कोण करतोय आपल्याला कोण करतोय काय कोण कुणी करत नाही. फक्त इनामदारी आपण करतोय बोलायला पाहिजे मला हार पाहिजे 70 पाहिजे का नाही. एवढी वर्ष झाल्यात सरकार हार पुढे झाल्यात. आता विचाराची क्रांती करणं आपल्याला आवश्यक. आपल्याला प्रबोधनात आपला नंबर आला पाहिजे. आमच्या मंडळी एखादी कोणी तर आमच्या ह्याच्यात विषय झाला काय माझं नाव कट झालं वाटलं का काय समजत बाबा तुम्ही आता बोलले ना काय संख्या वाढली. दुसरी गोष्ट आता तुमच्या पात्रता ठरल्यात राज्य लेवलचा, जिल्हा लेवलचा, राष्ट्रीय लेवलचा प्रवचनकार विषय देणारा. आता मला सांगा उत्कृष्ट बोधाचार्य कोण आहे? होतं कोण आहे का नाव करायचं? उत्कृष्ट बोधाचार्य कोण आहे? सांगा हा वर करा काय सांगा कोणाचं नाव? हो उत्कृष्ट बोधाचार्य माहिती का नाही? कोण? मोहन मोहन जोग आहे का?
ओके, ऐका, कळलंय तुम्हाला? उत्कृष्ट बोधाचार्य. आता तुम्ही म्हणला भंडारे बोधाचार्य करा, भंडारे विधीला द्या. सगळीकडे म्हणजे मी असं होईल का, ज्याला प्रबोधनाचं काम आहे त्यानं प्रबोधन करावं, ज्याला हिसाब किताबचं काम आहे त्याने हिसाब किताब करावा, ज्यांना या अशा त्या सेवा करायच्या, सुविधा द्यायच्या आहेत, सर्व्हिस द्यायची आहे, त्याने ते काम द्यावं. प्रत्येकाला वेगळं काम आहे ना. आता गव्हर्नमेंटनं सांगितलं भाषण करा, ते म्हणत नाही नाही भाषण नाही करत, जबरदस्ती भाषण करायला दिली त्याला. म्हणजे लय भारी भारी बोलतो ना असं इथून, नाही माहिती घेऊन मायकवर बोलायला शिकवा. आता यांना भाषणात द्यायचे काय समजा सांगितलं आमच्या आयरनना टाईप कर, करायचं टाईप बरोबर करणार. प्रत्येकाकडे क्वालिटी आहे ना, की ती क्वालिटी त्या करायला आपल्याला डेव्हलप करावं लागेल. आणि कार्यकर्त्यांचा संख्या वाढलाय त्यामुळं. आणि मला असं वाटतंय मुंबईकर जे मंडळी आहेत ना, सगळ्या क्वालिटीला पूर्ण आहे. फक्त एवढंच आहे की आपली टीमवर्क माहिती आहे. टीमवर्क म्हणजे काय काय माहिती हाय माहिती? टीमवर्क, टीमवर्क मध्ये कुणाचं नाव आहे? क्रिकेटच्या टीम मध्ये सांगा, कुणाचं नाव आहे टीमवर्क मध्ये? कुणाचं नाव टीमवर्क मध्ये? धोनीचं नाव आहे का तेंडुलकरचं नाव आहे? कुणाचं नाव आहे? तेंडुलकर ते म्हणताय की हात वर करा, तेंडुलकर मध्ये हात वर करा ना. 1 2 3 4 5 आणि धोनी म्हणताय ते हात वर करा. ज्यांनी धोनी म्हणलंय त्यांच्यासाठी टाळावा. का? तेंडुलकर एकटा बॅटिंग मारला आहे, कळलं की नाही? तू एकटाच जिंकलाय, एकटाच भारत रत्न आहे. पण धोनी टीमला घेऊन तुम्हाला काय म्हणायचं आहे? टीमचा लॉंग फॉर्म नाही, टोटल एफर्ट बाय ऑल मेंबर, असा टीमचा लॉंग फॉर्म आहे. टीम वर्क आपल्याला करायची आहे. आणि ती मला टीम वर्क होताना मुंबईमध्ये दिसत नाही. ती होणं अपेक्षित आहे. आणि हे करत असताना काय करायला पाहिजे की माझ्या बघा भंडारी कुठं चुकतंय, मुद्दाम मात्र सांगताय, भंडारी कुठं चुकतंय ना त्याची चर्चा. अरे पण मी भंडारी कुठं चुकतंय मी चर्चा करायला पाहिजे ना, माझा विचार करायला पाहिजे ना. तुम्ही बसलेले पदाधिकारी, तुम्ही सगळे बसलेले, माझं काय चुकतंय का? मग आमचे वानखेडे साहेब बोलले, काय बोलले की 262 लोकांनी वर्षावास दिलाय, 781 लोकांनी वर्षावास दिलेला नाही. ते म्हणले 519 लोकांनी दिला नाही. काय म्हणले साहेब? जा त्यांच्यावर ते नाराज आहे. आता मुंबई प्रदेशात सगळ्याकडे जायचं म्हणलं किती वर्ष लागतील त्यांना? एका वर्षात होईल काय? कामकाजाच्या दृष्टिकोनातून जे आलेले नाही, येत नाही, क्रियाशील नाही, या 700-500 किती आता एक पत्र सोशल मीडियावर काढले आहे मुंबई प्रदेश. काय काढले आहे? ज्या ज्या बौद्धाचार्यांनी आपलं कार्ड रिन्यू केलेलं नाही, वर्षातनं एकच श्रमदान दिलं जाते, ते वर्षवास श्रमदान ते दिलेलं नाही, त्यांचं अमुक अमुक तारखेपासून काय जणात तुम्ही सांगितलं उत्तर, मी सांगितलं रद्द. विवाह करापत्र दिले नाही, आला विवाह प्रमाणपत्र घ्यायला दिलं नाही. तू काय आमच्याकडे आता बौद्धाचार्य नाही गॅजेट आज आले ना तुमच्याकडे, पडले की नाही केंद्रीय कार्यालयाच्या ग्रुपवर? त्या गॅजेट सगळ्यांना. आणि जे कार्यरत बौद्धाचार्य आहेत, जे कार्यरत केंद्रीय शिक्षक आहेत, त्यांची यादी बनवा. तुमचं तुम्हाला महत्व कळणार झालंय. खुर्चीवर बसताय, टेबलवर बसताय, तिथे कशाला 2 शाखा हा सक्रिय असणं गरजेची आहे. 2 शाखेमध्ये आपण बौद्ध असल्याचे दाखले देणे आहे. 2 शाखेला विवाह करापत्र देणे आहे. प्रमाणपत्र कोण द्यायचं आहे? मुंबई प्रदेश देणार आहे. म्हणजे जो बौद्धाचार्य कोण जाईल तो 2 मध्ये पण जायला पाहिजे आणि मुंबईमध्ये पण आला पाहिजे.
तरतूद केली नाही हो केंद्रानं, तरी तुमच्या लक्षात येणार अजून आणि येणार नाही. मग आता असं करा ना, तुमच्या जवळच्या माणसाला सांगून टाका या तारखेपासून सनद होणार आहे. अगोदरच रिन्यू करून घे आणि रिन्यू करताना 5 वर्ष 10 वर्ष आला असेल. कोण माहितीये का, एक कार्यकर्ता बोधाचार्य मला भेटला, सांगलीत भेटला. साहेब मी बोधाचार्य कुठला आहे, मी मुंबईचा. सांगलीत भेटला. साहेब माझे इकडे रिन्यू करा, तिकडे अर्ज दे, इकडे ट्रान्सफर करून घे. आणि ज्या जिल्ह्यात दिलेलं करारपत्र आहे, ज्या राज्यात दिलेलं करारपत्र आहे, जिथं जिल्ह्यात मुंबईत ते करारपत्र गावाकडे चालणार नाही असं कधी तरतूद करा. कारण कुणाचं करारपत्र कुणी पण कुणाला घेऊन जाते. मुंबईला जायची गरज नाही, रिन्यू करायची गरज नाही. आणि म्हणून त्याच्यात निर्णय घेतला आपण, त्या करारपत्र मुंबईचा शिक्का मारा, मुंबईच्या व्यतिरिक्त पुढे वापरता येणार नाही म्हणून. आज मुंबईमध्ये एवढी मोठी संख्या आहे, पण तुमचा अजून एकासाठी होतो की जो मोर्चा निघाला उपवर्गीकरणाचा, त्याच्यामध्ये मोठ्या पद्धतीनं मुंबईकर सहभागी आले होते. प्रत्येक कार्यकर्ता आणि याच्यातली कौतुक अजून की सगळे लोक आपण पावसामध्ये भिजत होते का नाही. आता ज्यांनी रेनकोट आणला ते सुरू केलं, बरोबर आहे. नाही माझा रेकॉर्ड नव्हता, मी काढून टाकला. पण ज्यांनी घातलं त्याला फक्त समितीमध्ये घातलं असेल काय असेल, परंतु ही गोष्ट आपल्याला आता पुढं ही मुंबई आहे ना, ही मुंबई सक्षम ताकदवर बनवायची आहे. ते बनवण्यासाठी मुंबई प्रदेश सक्षम व्हायला पाहिजे, ते बनवण्यासाठी झोन सक्षम व्हायला पाहिजे, ते बनवण्यासाठी शाखा सक्षम व्हायला पाहिजे. त्यामुळे जो प्रस्ताव केलेला आहे, मागच्या वर्षी जो प्रस्ताव आहे 100 रुपये वाढ, काही नगर शाखा 2 शाखा 200 रुपये बरोबर का, आणि 400 रुपये मुंबई प्रदेश. ज्याचं त्यानं तिकडे दमदान दिली आहे, त्यानं तिकडे दिलंय का नाही ही चौकशी करायची गरज नाही. कारण बरंच तक्रारी झाल्या ना, आमचं पैसे परत द्या म्हणून सांगितले. मुंबईला 400 घ्यायचे आहेत, 700 घ्यायचे नाही. कळलंय आपली शाखा. आणि माझं असं म्हणणं आहे, जे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांनी पण या वर्षावाच्या निमित्तानं दमदान द्यावं. मी बोधाचार्य नाही, पण मी पदाधिकारी आहे, त्यानंतर वर्षात एकदा. आणि माझं असं म्हणणं आहे मुंबई प्रदेशला, या वर्षी मुंबई प्रदेशनं वर्षावासाचं दमदान 5 लाख रुपये जमा झालं पाहिजे. किती लाख रुपये असं वाटते? अरे 262 किलो 2.5 लाख रुपये झाले, 230. 500 रुपये झालं किती होतं? 500 आकडे 100% 5 लाख होणार. आणि पुढच्या वर्षी म्हणजे जेव्हा हा आपला पैसा आला तेव्हा काय झालं, तर त्याच्यात आपला काय काय छान छान करायचं आहे. विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांचा ह्याचा कथा करा. वर्षात एक वेळ दमदान द्यायचं कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मुंबई प्रदेशला. कोणाला वाटलं काय तुम्हाला माहिती आहे, नवीन सुरू झाली प्रक्रिया, केंद्राला पण लोक सुरू झाली आता द्यायला. वर्षात एक वेळ दमदान आम्हाला द्यायचं आहे, ती पण सुविधा आपण करतोय. ज्याला वाटतंय मुंबईला 400 रुपये, चला केंद्राला 1000 रुपये द्यायचा आहे, घेऊन टाका. केंद्रीय पदाधिकारी, महाराष्ट्रीय पदाधिकारी ज्याला कोणाला द्यायचं आहे त्यांनी केंद्राला पण देऊ शकतात, महाराष्ट्रात देऊ शकतात. वर्षात एक वेळ वर्षावासाच्या निमित्तानं एक वेळ दमदान देणं आहे आपल्या आपल्या शाखेमध्ये राहणाऱ्या ठिकाणी, जिल्ह्यात, राज्यात जिथे जिथे द्यायचं आहे तिथं दमदान द्यावं असं माझं म्हणणं आहे. आज माझं दमदान मुंबई प्रदेशला 1000 रुपयाचं दमदान देत आहे. महिला आणि पुरुष स्वातंत्र्य आहे ना, समता आणली ना आपण, समान तुमचं तुम्ही किती द्यायचे द्या, 400 रुपये द्यायचे तुम्ही सुद्धा. काय कमी करायची गरज नाही, जास्त वाढत गेलं. मला वाटतं 1000 रुपये जाऊ दिले. कळलंय का? तुम्ही माझ्याशी स्पर्धा करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. कळलंय? तुला जास्त द्यायचं आहे देऊ शकता, काय अडचण नाही. बरोबर आहे, माझ्यापाशी जास्त द्यायचं नाही असं काय बंधन नाही. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट की या मुंबई प्रदेशमध्ये जसं मगाशी बोललो आपल्याला की बिहार जोडो अभियान मिशन 25 मध्ये आहे,
बुद्धगया जोड अभियान आणि मंडळ जोड अभियान हे मनाचा विषय होता. जोडा नाही त्यांना, त्यांच्या ओळखीचं कोण आहे, त्याचा मोठा माणूस कोण आहे, त्याला त्याने भेटून घेऊन जोडायचं माणसं आपल्याला लक्षात ठेवा. भारतीय भीमराव आंबेडकर साहेबांची एवढी आता बोलवायला काय आहे. भीमराव आंबेडकर साहेब हे विरोधी संघटना संस्था सगळ्यांना एकत्र करून हे काम करताय. उपविभागामध्ये वेगवेगळे गट आले होते, सगळ्यांना एकत्र केलं ना त्यांनी. त्यामुळे ताकद वाढली आपली, ताकद निर्माण झाली. त्यामुळे तसं तुम्हाला भारतीय संघ पदाधिकारी खऱ्या अर्थानं बुद्धी संदर्भ द्या. ही मातृसंस्था आहे तर मातृत्वाचं काम करा, मायेचं काम करा, नाही की नाहीतर एकमेकाला दुष्ट लावायचं काम करू नका. दुसरी महत्वाची गोष्ट, जे काही 32 विषय तुम्हाला दिले जाणार आहेत त्यातले ज्यांना विषय मिळतील त्यांनी विषय द्यायचे. ते विषय देताना विषय त्याच्या अगोदर मुंबईकडे आणि केंद्राकडे द्यायचं आहे. केंद्रीय पश्चिम विभागात दोघांच्याकडे 2 कापे द्यायचे आहे. कळलंय. आणि याचं सगळं जे काही यंत्रणा जी आहे ती मुंबईला व्यवस्थित करायची आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या शाखा वर्षावार घेणार नाही ती कार्यकारिणी बदलली आहे. बदलायची बरोबर बोलले. काही बोलताय तुम्ही महिनी कुठे बदलायची, कोणी बदलायची. गरज लागली तर मुंबईचं माणूस घ्या. कळलंय का काय. तुम्ही सक्षम म्हणा आणि काय अडचण आहे तर फोन करा ना. तर काय करू आम्ही ना, जसं मी प्रभारी आहे मग मी प्रत्येक मिटिंगला राहीन का, नाही राहणार. फक्त चर्चा व्हायला पाहिजे, असा विषय असा करा. कळले. ज्या शाखा वर्षवार प्रवचन मार्ग घेणार नाही ते कार्यकारिणी आपल्याला बदलावी लागेल, पदाधिकारी बदलावी लागेल. एक. दुसरी महत्वाची गोष्ट, या वर्षावर प्रवचन मालिकेमध्ये आपण भोजनावर थोडस कंट्रोल करायला लागेल. शाकाहार आपण खाऊ, मांसाहार पूर्णपणे वर्षावासमध्ये बंद करायचा. निर्णय घ्या. याच्याकडे वाटते चाललंय ते खा बाबा, काय हरकत नाही, पण सार्वजनिक पद्धतीनं अजिबात असणार नाही. एक. दुसरी महत्वाची गोष्ट, धम्मदानाची जी प्रक्रिया सुरू आहे ना, ती धम्मदान जे विधी करताना अमुकाचं जमा 1000 सांगितलं तर विधी हा मुद्दा आहे ना, हा विधी किंवा धम्मदान मिळवण्याचं जे काम आहे ते चळवळ ही अर्थार्जनाची साधन नाही व्हायला पाहिजे. पैसे मिळवायची चळवळ नाही पाहिजे. मला धमदान पाहिजे, मला प्रवास करत पाहिजे, मला अमुक पाहिजे पाहिजे असे मागणाऱ्या माणसांना, करणाऱ्या माणसांना प्रवचन मालिकेत बोलूच नका ना. त्यामुळं चळवळ ही वेगवेग ऍक्टिव्ह सोसायटी पाहिजे, आपल्या खिशातून पैसे आले पाहिजे. म्हणून ते धमदानाचा विषय सांगितला. केंद्र राज्य सगळ्यांना धमदानाची प्रक्रिया सुरू आहे. जेवढे पदाधिकारी आहेत त्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आज वर्षवासाचं धमदान द्यायचं आहे. बौद्धाचार्य म्हणून वेगळा विषय आहे, परंतु पदाधिकारी म्हणून द्यायचं आहे. म्हणून मला पहिल्यांदा असं वाटलं चला आज पदाधिकारी आहे, बौद्धाचार्य तर काही मी करतच नाही, तेव्हा पदाधिकारी आहे ना, त्यांना मुंबई प्रदेशच्या अंतर्गत मी असल्यामुळं 1000 रुपये जमत. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये जो पर्यावरण बिघडत चाललंय त्याच्यामध्ये गुरुजी बोलले की बाबा मेणबत्ती लावू नका. पहिलं नाही, आता ते फक्त यूज करतो की आपली मेणबत्ती म्हणजे विचाराची मेणबत्ती आहे, प्रकाशाची मेणबत्ती आहे. बरोबर आहे. ती जी मेणबत्ती आहे प्रकाशाची आहे. बरोबर आहे. आणि बुद्धाचं ते प्रतीक आहे. आणि आता भगवान बुद्धाच्या जयंतीनिमित्त आपण काय लावले, दीपोत्सव केलाय. त्यामुळे आपल्या आयुष्यात ते मेणबत्ती दीपोत्सव घालवायचा नाही, दीप लावायचा, मेणबत्ती लावायची आहे. पण त्याच्याबरोबर मला असं वाटतंय तुम्ही जे पुस्तक देताय तर पुस्तकाच्या ऐवजी झाडं द्या, झाड प्रेझेंट द्या. आणि जिथं जिथं विहार आहे त्या विहारामध्ये पतंगणामध्ये कुठं असतील तिथं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं झाडं लावायला सुरू करा. एक प्रवचन मालिका, जो प्रवचन मालिका आलाय, ज्याला विषय दिलाय त्याला झाड लावायला सांगा. कळले. त्यामुळे एखाद्या काय फुकट मिळतं कधी पण बघता येईल आपल्याला. ते बरेच यंत्रणा आहे नगरपालिकेकडून. हो आम्ही असे एवढे, त्याला सांगा आम्ही मुंबईमध्ये 10,000 झाडं लावणार आहे, त्याचं संचालन करा. तुम्ही झाडं घेऊन जायचं कार्यक्रम आहे का नाही.
आणि प्रवचन मालिकेचा केंद्र महाराष्ट्र किंवा अजून वरिष्ठ पदाधिकारी कोणी असतील तर त्याची यादी किंवा त्याची माहिती मुंबई प्रदेशकडून घ्यावी, त्यांनी कन्फर्मेशन करावं आणि तिथं द्यावी. त्यांचा असा आग्रह होता. परंतु प्रवचन मालिका ही त्या शाखेने द्यायची आहे. त्याची नावं तुमच्या जिल्ह्यातली तुमच्या शाखेतली जी माणसं आहेत त्यांनी प्रवचन द्यावी. आणि दुसरी गोष्ट, याच्यात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ती आपण बऱ्याच वेळेला काही लोक विसरले. केवळ बोधाचार्य केवळ केंद्रित शिक्षकाला विषय दिला पाहिजे असं म्हटलं नाही. त्यातला जो पारंगत व्यक्ती आहे किंवा ज्ञानी व्यक्ती आहे त्याला पण तुम्ही प्रवचन मालिकेला बोलवता. फक्त प्रवचन मालिकेमध्ये जी गोष्ट होते केंद्रीय आपल्या कुठल्याही शिबिरामध्ये होत नाही. शिबिर फक्त केंद्रीय शिक्षकाला राहतात. बाकीच्या फक्त प्रवचन मालिका आहे. त्याच्यामध्ये तुमच्या समाजातले तुमच्या विभागातले कोण जर मोठ्या व्यक्ती असतील बोलत असतील तर त्यांना विषय द्यावेत, तर प्रश्न नाही. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे मुंबईमध्ये ज्या ठिकाणी आपण पोहोचवलं आहे, मला वाटते जाधवने सांगितलं की आम्ही वेगवेगळ्या शाखा काढणार आहेत. तर त्या शाखा प्रवचन मालिका ज्या हे जे 3 महिन्याचा विषय आपला त्या वर्षाच्या कालामध्ये नवीन शाखा निर्माण करायच्या आहेत. आणि नवीन शाखा निर्माण करण्यासाठी आपल्या कामकाजाला सुरुवात करा. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की मुंबईमध्ये जी आपल्याला ही जी प्रगती कोण करेल, तुम्हाला माहिती आहे की आता जे अहवाल आम्ही सगळं सांगितले की सभासद किती केले, कुणी काय केले, तर सभासद अभियान सुद्धा आपल्याला राबवायचे. वायगावमध्ये लिहिले 15 जुलै ते वर्षावरपर्यंत बंद आहे, 15 ऑगस्ट पर्यंत बंद होतं. पण यावेळेला माझा असं म्हणणं आहे की आता आपण सभासद मोहीम जी आहे ती वर्षावासाच्या तारखेच्या दिवसापासून सभासद मोहीम राबवली आहे. कधीपासून राबवली आहे? वर्षावासाच्या तारखेपासून. मला असं वाटतंय की मुंबई प्रदेशनं चैत्रविमोर सभासदाचा स्टॉल लावली. सभासद नोंदणी अभियान 2-4 माणसं बसवा, सभासद पावती करून बसवा, एक आजीवन कार्याचे सभासद समाज ते करा. जिथं वर्षावर तुमचं उद्घाटन होणार आहे त्याच्या ठिकाणी त्याच्या 2 शाखेने लावा, त्याच्या जिल्हा शाखेने लावा किंवा तुमच्या वार्ड शाखेने लावा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे. आणि ही करत असताना आतापर्यंत आम्ही तुम्हाला सांगितलं की आपण हे द्या ते द्या, सगळ्यांचे आव्हान आले. आणि येणाऱ्या उद्या गुरुवारची बैठक शुक्रवारची बैठक आहे ती पुढे टाकण्यात आलेली आहे. 15 तारखेला आपली बैठक होईल, बुधवारी होईल, कारण उद्या बैठक करत नाही. कारण का हे आवाज निवाड देण्याची जी काही मुदत आहे ती वाढवण्यात आलेली आहे. आणि ती 15 तारखेपर्यंत दिली. 15 तारखेला ज्या लोकांनी आपले आव्हान दिले, प्रगती आव्हान दिलेला आहे, जमा खर्च आव्हान दिला आहे, हे ज्यांनी दिले किंवा जी प्रगतीचे ज्यांचं वैयक्तिक काम केलंय यांचा पुरस्कार देण्याचा कार्यक्रम जो आहे तो आता आपण पुरस्कार निश्चित होणार आहे. आणि वर्षावासाची जी प्रवचन मालिका आहे त्या दिवशी कुणाला पुरस्कार देणार याची यादी जाहीर करणार आहोत. त्यामुळं तुमच्यासाठी हा थोडासा कालावधी तुमच्यासाठी सुरुवात आहे. त्यामुळे तुम्ही जर काय राहिला असेल, तुम्ही जमा खर्चावर द्यायचा राहिला असेल, तिमाही आम्हाला द्यायचं राहिला असेल किंवा अजून काय द्यायचं राहिला असेल किंवा दुरुस्त करायचं असेल ती दुरुस्त करा. 15 तारखेपर्यंत दुरुस्त करा आणि त्याप्रमाणे आपण कामाला लागावे. आणि मुंबईमध्ये महत्त्वाची गोष्ट जी आहे की तुम्हाला अजून एक 10-15 मिनिटं लागतील की ज्यांना मुंबई प्रदेशमध्ये, ज्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये जी मुंबईची कार्यालय इथं आहे ना, मुंबईमध्ये आहे केंद्रीय कार्यालय जे आहे, केंद्रीय कार्यालयामध्ये मुंबई प्रदेश आहे, केंद्रीय कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य आहे, केंद्रीय कार्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विभाग आहेत, केंद्रीय कार्यालयामध्ये केंद्रीय कार्यालयाचा पण विषय आहे. तर ज्यांना असं वाटतंय की मला या भारतीय बौद्ध महासभेच्या कामकाजामध्ये मला मुंबईकर म्हणून मला संधी मिळायला पाहिजे किंवा काम करण्याची इच्छा आहे, यांनी आज मी फॉर्म आणलेले आहेत, बरेचसे फॉर्म आहेत, त्यांनी भरून द्यायचे आहेत. कुठं काम करायचं आहे, कोणत्या पदावर काम करायचं शेवटचं वाक्य आहे, कोणत्या पदावर काम करायचं शेवटचं वाक्य आहे. ती लिहिलं तरी मला अडचण नाही. परंतु कुठल्या विभागात काम करायचं म्हणजे कोणत्या विभागात तुम्हाला संधी पाहिजे केवळ ही मुंबईकरांसाठी संधी प्राप्त करण्यात येत आहे. आणि त्यांनी त्यामुळे तसा फॉर्म भरून त्यांनी आजच केंद्रीय कार्यालयामध्ये आम्हाला द्यायचं आहे. त्यामुळे तशा प्रकारचं फॉर्म आपण इथून घेऊन जावा आणि वाटावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मुंबईमध्ये काम प्रगतीपथावर घेण्याच्या दृष्टिकोनातून मला आजच त्यांनी खूप आश्वासन दिले, मोठं खूप आश्वासन दिले, छान दिले. तर त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी थोडासा त्या कामकाजामध्ये अजून लक्ष देण्याच्या दृष्टिकोनातून, कामकाज पुढं गतिमान होण्याच्या दृष्टिकोनातून, तुमच्या प्रत्येक प्रश्न सोडण्याच्या दृष्टिकोनातून हे केंद्रीय कामाचा प्रमुख मी प्रभारी तर आहेतच, मुंबईत महाराष्ट्र प्रभारी आहे. परंतु सगळ्या दृष्टीने आता आपलं एवढं काम आता वाढलेलं आहे, एवढं आपलं
वाढले तर याच्यामध्ये काहीतरी आपला थोडासा मला एखादा हँड म्हणा असणं आवश्यक आहे, तुम्हाला आणि मला एखादा हँड असणं आवश्यक आहे. त्यामुळं महाराष्ट्राचे जे प्रभारी म्हणून जे भिकाजी कांबळे साहेब ते काम करतायत आता, बरोबर आहे. त्यामुळं आज त्यांच्याकडं मुंबई प्रदेशचं पण उपप्रभारी पद त्यांच्याकडे बहाल करण्यात येत आहे आणि त्यांनी मुंबई प्रदेश आणि मुंबई कार्यकारिणी यांनी मिळून त्यांनी कामकाज करावं आणि त्याच्या दृष्टिकोनातून ते केंद्रीय कार्यालयाच्या मार्गदर्शनाखालीच होईल, परंतु स्वतंत्र काही करणार नाही. परंतु एखादी गोष्ट असेल तर ते विभागात जायचं आहे किंवा अजून काही काम करायचं आहे त्याच्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न करता येईल. आणि मग या सगळ्या दृष्टिकोनातून डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांच्या यादी आल्यानंतर मग वाटतंय अजून एक ऑप्शन देऊ इच्छितो की समजा मुंबई प्रदेशमध्ये काम करतायत तर तुम्ही कुठं काम करतायत नाही बाबा मला काम करायची इच्छा नाही किंवा मला नाही मारायचं मत आता असं जर कोणाला माहीत असेल तर ते पण तशा प्रकारचं अर्ज निवेदन देऊ शकतात. ते मुंबईचं असेल, मुंबईच्या शाखा गव्हर्नमेंटला असेल तर मुंबईकडे द्यावं, मुंबईच्या कार्यकारिणीमध्ये असेल तर ते आमच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या भिकाजी कांबळेकडे द्यावं आणि बाकीच्या गोष्टी करून आपण भीमराव आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनानुसार मग नंतरचे काय आपल्याला जो काय बदल असेल किंवा काय कोण काम करू शकत असतील. कारण मुंबई प्रदेशचे कोषाध्यक्ष यांनी राजीनामा दिलेला आहे. तो राजीनामा आजच्या मिटिंगमध्ये जाहीरपणे, कारण मुंबईच्या याचा सगळा प्रस्ताव होता आणि त्यामुळं त्यांचा प्रस्ताव मुंबई कार्यकारिणीच्या प्रस्तावानुसार त्यांच्या विनंतीनुसार त्यांचा राजीनामा त्यांच्या अडचणीमधून राजीनामा दिलाय. त्यांचा राजीनामा या ठिकाणी केंद्रीय कार्यालयाच्या वतीने स्वीकारण्यात येत आहे आणि पुढची प्रक्रिया जी काही फॉर्म आल्यानंतर लोकांना आपल्याला काय काय कसं किंवा अद्याप बदल काय असेल डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनानुसार निर्णय घेतला जाईल अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि पुन्हा एकदा भारतीय बौद्धशास्त्र इतिहासामध्ये मुंबई प्रदेश हा सगळ्यात प्रथम क्रमावर मला तर वाटते की बाकीच्या कामात जर नसला तरी रोज गेले आपण चालू असणारं काम, रोज दिली असलेलं काम असलेलं प्रदेशचं काम. दुसरी गोष्ट प्रवचन मालिका पुऱ्या भारतात एक नंबरचं असलेलं काम हे अजून सगळ्या प्रत्येक शाखेमध्ये प्रवचन मालिका करून आता ही नवीन प्रक्रियेमध्ये सुद्धा मुंबई प्रदेश पुढे मागे राहणार नाही अशी प्रक्रिया आपण करूया. आणि त्या करण्यासाठी काय अडचणी येतील त्या सगळ्या अडचणीसाठी मी तुमच्या बरोबर आहे. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय श्रीराम.